रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी शाहबाज शेख, शिपाई ॲग्रो खुडूस या मार्फत आज आपण कलिंगडच्या प्लॉटला आलेलो आहे. या शेतकऱ्यांनी आपली सुरुवातीपासून रोप लागवड केलेल्यापासून 100% रामा ॲग्रोटेकची प्रोडक्ट वापरलेले आहेत. तरी चला आपण शेतकरी मित्रांची ओळख करून घ्या. नमस्कार सर. नमस्कार सर. नाव सांगा तुमचं. मी अथर्व दत्तात्रय राहणार विजोरी. तर आपण जशी लागवड कलिंगडाची केली तेव्हापासून आपण सगळे प्रोडक्ट जे आहेत ते सगळे रामा ॲग्रोटेक ते वापरले आहेत. हा माझा कलिंगडाचा प्लॉट आहे. ह्याच्यात मी 6,500 रोपं बसवलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, ह्यात बघताय तुम्ही, ह्यात मेन जे माझं पीक आहे ते डाळिंब आहे आणि मी त्यात आंतरपीक म्हणून घेतलेलं आहे ते कलिंगड घेतलेलं आहे. तर माझ्या कलिंगडाचे अंतर जे आहे ते 12 बाय 6 आहे. तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला आपण रोप लावल्यानंतर यांना आपण स्टीम ग्रो रूट मॅजिक दिलं, त्यानंतर मोदक दिलं, त्यानंतर नॅनोशक्ती मायक्रोन्यूटन रूट मॅजिक दिलं आणि वरून 3-4 दिवसाला स्प्रे आपला लोहा किंग इन्व्हर्टर निमकरंज याचा आपलं कंटिन्यू डोस चालू आहेत. आणि त्याच्यानंतर सेटिंग पिरियडमध्ये आपण यांना समृद्धी मायक्रोन्यूटन रूट मॅजिक दिलं. आणि आता मला वाटते परवा दिवशीच आपण याला सृष्टी सायझर आणि रूट मॅजिक दिलेला आहे. काय हे जे प्रॉडक्ट आहे त्याची काय फरक म्हणजे पडला तुम्हाला? कुठला ह्याच्यात प्रादुर्भाव किंवा काय अडचण? नाही, काहीच प्रॉब्लेम. आपल्या प्लॉटला काही म्हणजे आपल्याला कधी व्हायरसचा प्रकारे दिसलेला नाही. आणि जे सगळं प्रोडक्ट आहे तर नैसर्गिक प्रोडक्ट असल्यासारखं आहे. आपले वेल कुठं बसलेले नाहीत वगैरे काय नाही. डम्पिंग नाही काय? नाही, डम्पिंगवर काही नाही आपलं प्लॉट. तर मित्रांनो, आपण प्लॉट बघू फिरून. तुम्ही बघू शकता प्रत्येक कलिंगडाची साईज अजून याला 10-15 दिवस टायमिंग आहे. 4, 4.5, 5 किलो पर्यंत साईज झालेली आहे. आणि शेतकऱ्यांना वाटतं की रासायनिक शिवाय कलिंगड शेती ही येऊ शकत नाही. तर तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता रामा ॲग्रोटेकची जैविक तंत्रज्ञान वापरून आपण 100% याला 1ही ग्रॅम रासायनिकचा न टाकता आपण प्लॉट आणलेला आहे. आणि तुम्ही कलिंगडाची कॅनोपी साईज बघू शकताय. पण बघतो की लोक म्हणतात की शेती परवडत नाही. जर आपण व्यवस्थितपणे शेती केली की बाबा आपले व्यवस्थित मॅनेजमेंट केली, खत प्रमाण व्यवस्थित वापरलं तर आपल्याला शेती अतिशय खूप प्रमाणे परवडते. आणि आता आपला प्लॉट बघू शकता तुम्ही. आता आपला प्लॉट आहे 46 दिवसाचा. 46 दिवसात आपली कलिंगडाची वेट आहे जवळजवळ 3.5-4 कुठं 5 किलो वेट आपलं चालू आहे कलिंगडाचं आपलं. आणि आंतरपीक आपलं बघू शकता की आपली डाळिंब आहे आणि डाळिंबीत आपण कलिंगड लागवड केलेली आहे. सर, याच्यापूर्वी तुम्ही रासायनिक वापरत होता, रासायनिक शेती केलेली आहे तुम्ही पारंपरिक. आता तुम्ही रामा ॲग्रोटेकची टोटल शेड्यूल याला वापरलेला आहे. काय तुम्हाला फरक जाणवते? इथून पुढं माझं सगळ्या शेतकऱ्यांना एक सांगणं आहे की आपण जे काही पीक करचाल त्याला रामा ॲग्रोटेक हा प्रोडक्ट जर वापरला तर तुम्हाला 100% असा रिझल्ट भेटणार आहे. आणि आपले शाहबाज सर जे आहेत ते 3 ते 4 दिवसाला प्लॉटवर येऊन जातात. त्यामुळे आपल्याला काही अडचण आली तरी आपण त्यांना सांगून त्याचे आपल्याला पर्याय काढून देतात आणि त्यांच्या प्रोडक्टने आपल्याला 100% असा रिझल्ट प्लॉटवर भेटतो. आणि हा मला भेटलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला बी असेच कलिंगड पिकात जर क्रांती करायची असेल तर अवश्य एकदा संपर्क करा. खाली दिलेल्या माझ्या नंबरवरती एकदा संपर्क करा. तर एक 10 दिवसानंतर आपण हे जे हार्वेस्टिंग करणार आहे त्यावेळेस पण आपण पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.